नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? तर असायलाच पाहिजे. मी विजयाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण आमच्या विदर्भातील स्पेशल अशी खुरमुंडीची भाजीची रेसिपी पाहणार आहोत. तर त्याच्यासाठी मी हे खूर स्वच्छ धुवून घेतले आहे आणि कुकरमध्ये 4 शिट्या देऊन उकडून घेतले आहे आणि ते मी एका याच्यामध्ये काढून ठेवणार आहे भांड्यामध्ये. त्याच्यानंतर हे डोकं आहे बकऱ्याचं, ते सुद्धा कुकरमध्ये घालून घेणार आहे आणि त्याच्यात एक गडवा पाणी घालून घेणार आहे आणि ते सुद्धा 4 शिट्या देऊन उकडून घेणार आहे. अलग अलग याच्यासाठी उकळलं आहे की आपण खुराचं पाणी सूप काढून घेणार आहोत प्यायसाठी. आता हिवाळ्याचे दिवस आहे, तर सूप हे आरोग्यासाठी अत्यंत छान फायदेशीर असतं. तर आता मी मसाला तयार करून घेत आहे. मसाल्यामध्ये मोठी विलायची, छोटी विलायची, कलमी, लवंग आणि मिरे घेतलेले आहे आणि ते भाजून मी काढून घेतलेले आहे. आता सुकं खोबरं कापून घेतलं आहे, ते सुद्धा मी तेलावर छान तळून घेतलेलं आहे, ते सुद्धा काढून घेणार आहे. आणि त्याच तेलामध्ये थोडेसे मुठभर तांदूळ इथे मी टाकणार आहे मसाल्यामध्ये. तांदूळ छान टाकले भाजून की ग्रेव्ही छान अशी दाटसर होते. छान तांदूळ असे फुटले पाहिजे, ते पहा मुरमुऱ्यासारखे छान फुटलेले आहे. ते छान लालसर असे भाजून घ्यायचे. आता तांदूळ परतून झालेले आहे, त्यातच धने, 1 वाटी धने टाकून मी ते छान दोन्ही पण खमंग भाजून घेणार आहे. छान भाजून घेतलेले आहे धने आणि तांदूळ. तो सुद्धा मसाला मी काढून घेत आहे. परत त्याच तेलामध्ये बारीक उभा चिरलेला कांदा, 4 कांदे घेतले आहे मी, ते छान खमंग परतून घेणार आहे. आणि हे जे मी धने आणि तांदूळ भाजून घेतले होते त्यात हे शहाजिरे आहे, शहाजिरे कच्चेच घालायचे. आणि आलं लसूण आहे, त्याच्यामध्ये मूठभर कोथिंबीर मी टाकलेली आहे. आणि कांदा आता छान आपला परतून झालेला आहे. आता ते सगळं मी मसाला मिक्सरवर मी बारीक करून घेते. आता आपली जे बोकडाचं जे डोकं होतं ते पण छान शिजलेलं आहे. आता खूर आणि डोकं एकत्र काढून घेणार आहे. आता भाजीची फोडणी, तर एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, भरपूरच असं तेल घ्यायचं. तेल गरम झालं, त्याच्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट घालून छान परतून घ्यायची. ती चांगली परतल्या गेली की आपला बारीक केलेला कांद्याची पेस्ट त्याच्यात टाकून घ्यायची आणि ती पण परतून घ्यायची. आणि जे खडे मसाले सगळे मिक्स केले ते मी एकत्रच वाटलेले होते, खडे मसाले, खोबरं, तांदूळ आणि धने, त्याची पेस्ट टाकून छान परतून घ्यायची. मसाला छान व्यवस्थित तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचा. आता छान आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आता चवीप्रमाणे याच्यामध्ये तिखट, मीठ आणि हळद घालून मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा तेलामध्ये. मसाला परतून झाला की हे सगळे खूर आणि जे डोकं आहे त्याचे पीसेस त्याच्यातून पाणी वेगळं करून घेतलं आहे मी आणि ते छान तेलामध्ये टाकून मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचं. झाकण ठेवून शिजू द्यायचं तेलामध्ये थोड्या वेळ. आणि परत हे डोकं शिजलेलं जे पाणी काढून ठेवलेलं होतं ते पाणी आधी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे मी आणि परत झाकण ठेवून छान शिजवू द्यायचं. आता ते छान पाहू शकता तुम्ही, तेल सुटलेलं आहे आपल्या भाजीला व्यवस्थित. तर आता त्यामध्ये जेवढी आपल्याला ग्रेव्ही लागेल तेवढं गरम पाणी घालायचं, थंड पाणी घालायचं नाही. गरम पाणी घातलं की छान चव लागते भाजीची आणि ग्रेव्ही पण छान होते. आणि हे खुरमुंडीची भाजी म्हणजे रस्साच खूप याचा टेस्टी होतो, यालाच खूप महत्त्व आहे. त्याच्यामुळे आता ही छान भाजी उकळलेली आहे आपली, झालेली आहे. त्याच्यामध्ये शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि गरम मसाला वगैरे टाकायचा असेल तर टाकू शकता. भाजी झालेली आहे, गॅस बंद. तर ही आमची विदर्भ स्पेशल खुरमुंडीची भाजी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगाल. आणि माझ्या पेजला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू.